आज मला सांगा, तुम्ही मला पैसे मी तुम्हाला पैसे दिले आणि तुमचं मत घेतलं, तुम्हाला काही अधिकार राहील काय माझ्याकडनं कामं करून घेण्याचा? तुम्ही माझ्याकडे आला तर मी तुम्हाला चांगलं हिशोब संपला. मी तुम्हाला 5 तुमच्या हातावरती टेकवले, तुम्ही मला मत दिलं, तुमचा माझा व्यवहार संपला. पुढची 5 वर्ष मी तुमच्यासाठी काही पण काम करायला बांधील नाही. होतं की नाही असं? प्रत्येक निवडणुकीमध्ये होतं असं. मग बाबासाहेबांनी जो आपल्याला मताचा अधिकार दिलाय, सगळ्या ठिकाणी सावित्रीच्या लेखी आपण म्हणतो, बाबासाहेबांची लोक आपण आपल्याला म्हणतो, पण लाडक्या बहिणीची योजना आली की पाठीमागे पळत जातो. गेलो की नाही? आता मला सांगा, त्या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी आलेले पैसे काय देवाभाऊंच्या खिशात आले होते? एकनाथ शिंदेच्या खिशात आले होते? कुठून आले होते? आपले पैसे होते. आपले पैसे आपल्याला देण्यासाठी आपण त्यांना काय केलं? सत्तेत बसवलं. अरे हीच सत्ता तुमच्या हातात घ्या आणि त्या पैशाचं काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा ना. बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला मतदानाचा अधिकार दिला, तर प्रत्येक माणसाला एक मत दिलं. मोदीला 2 मतं दिली.